नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 आपण सर्वजण या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला 10 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती आणि पुन्हा एकदा ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर 20/7/2026 अखेरपर्यंत ही मुदतवाढ आहे. आजच महाराष्ट्रातील माझ्या अभियोग्यताधारकांनो, तुमच्यासाठी मी पुणे जिल्ह्याच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थांची माहिती अपलोड केली आणि एकंदरीत जर पाहिलं तर भरपूर अशा संस्था आणि त्यांच्या अनेक जागा आपल्याला पाहायला मिळाल्या. याचा आपण जर थोडा विचार जर केला तर 20/7 म्हणजे पुढचे 10 दिवस आपल्याकडं आहेत. काही शाळांच्या संच मान्यता अजून झालेल्या नाहीत आणि याचा फायदा 100% या मुदतवाढीचा फायदा अभियोग्यताधारकांना होईल अशी मी अपेक्षा करतो. कारण की आपण जर पाहिले तर 10 दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीने राहिलेली रोस्टर पूर्ण होतील आणि जास्तीच्या जागा, जेवढ्या जागा जास्त वाढतील तेवढा अभियोग्यताधारकांना त्याचा फायदा होईल. मग अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की नक्की एवढी मोठी मुदतवाढ जी आत्तापर्यंत वारंवार दिलेली आहे त्याची कारणं नक्की काय आहेत. तर तुमच्या लक्षात आलेलं असेल, एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही मुदतवाढ देण्यामागचं कारण म्हणजे मागील काही दिवस पाऊस पडत होता, 1-2-3 दिवस, आणि त्या ठिकाणी शाळांना काही ठिकाणी सुट्ट्या देखील देण्यात आलेल्या होत्या. लई लांबचं सांगत नाही आहे तुम्हाला, आमच्या परिसरात अगदी महापूर आल्याचं पाहायला मिळालं. या ठिकाणी आपण जर विचार केला तर चाकण असेल, आंबेगाव, खेड, जुन्नर, या ठिकाणी मावळ असेल, भोर असेल, यासारख्या तालुक्यांमधल्या विविध शाळा 1-2 दिवस बंद होत्या. त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे विद्यार्थी आले नाहीत आणि शिक्षक देखील काही ठिकाणी त्यांना जाता आलं नाही आहे. मग अशा वेळेसला कार्यालयीन कामं जर बाकी असतील तर 100% ही मुदतवाढ ज्यावेळेसला देण्यात येते त्यावेळेसला संच मान्यता होईल आणि 100% जास्तीच्या जागा वाढतील. हे चित्र आपण जर पाहिलं तर अशाच प्रकारचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे एवढं लक्षात ठेवा की ही जी मुदतवाढ झालेली आहे ही आपल्या भल्यासाठीच झालेली आहे. मग प्रश्न निर्माण होतो की ही भरती नक्की कधी पूर्ण होईल. बऱ्याच जणांच्या त्या ठिकाणी कमेंट अशाही पडतील की अगदी पार डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्या, नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ द्या, आमची भरती करायची की नाही. नक्कीच प्रश्न निर्माण होतील, पण त्या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, 20 तारखेपर्यंत ही शेवटची मुदतवाढ असली पाहिजे. यानंतर मुदतवाढ खरं तर नकोच आहे, कारण की मॅक्झिमम जागा आलेल्या आहेत. उर्वरित जागा फेज 2ला येतील अशी आपण अपेक्षा बाळगून ही भरती लवकरात लवकर, जसं दादा भुसे यांनी दिलेलं आश्वासन आहे की पुढील 2 महिन्यामध्ये ही भरती पूर्ण होईल. आपण विचार केला तर साधारणतः 15 ऑगस्टपर्यंत पहिला टप्पा, त्याच्यातील विदाऊट इंटरव्ह्यूचा भाग पूर्ण झाला पाहिजे. 5 सप्टेंबरपर्यंत जर पाहिलं तर आपण म्हटल्याप्रमाणेच त्या ठिकाणी इंटरव्ह्यूच्या प्रक्रिया पूर्ण होऊन शिक्षक शाळेवरती गेले पाहिजेत. मागे पुढे होऊ शकतं, 1 सप्टेंबर, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत जाऊ शकतं, सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत जाऊ द्या. माझी इच्छा एवढीच असेल की दिवाळीच्या आधी ही भरती पूर्ण झालेली पाहिजे आणि अभियोग्यताधारकांना दिवाळी गोड खाता आली पाहिजे. अशा पद्धतीने आपण जर पाहिलं किंवा गोड साजरी झाली पाहिजे दिवाळी, असं आपण म्हणूया. आणि 100% पदभरतीमध्ये पदांची वाढ जेवढी होईल तेवढं मेरिट कमी येईल. त्यामुळं काळजी करू नका. हे 10 दिवस जे वाढलेत हे आपल्यासाठीच, आपल्या भल्यासाठीच आहेत असं समजून सगळ्यांनी येणाऱ्या गोष्टींना सामोरं जा. तुमची संपूर्ण तयारी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून इंटरव्ह्यूची मी करून घेतो आहे, तेही तुम्ही पाहू शकता. तुमच्यासाठी सर्व विषयांचे लेसन नोट देखील उपलब्ध केलेले आहेत, तेही तुम्ही नक्कीच पाहून चांगली तयारी आत्तापासूनच करून ठेवा. कारण की पुढील 1-2 महिन्यांमध्येच तुम्हाला या सगळ्या गोष्टींना सामोरं जायचं. तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.